नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात इंग्लिश ग्रामरमधील टेन्स म्हणजे वाक्य म्हणजे काय. तर वाक्य म्हणजे काय असतं? कर्ता प्लस क्रियापद प्लस कर्म. कर्त्यालाच इंग्लिशमध्ये सब्जेक्ट, क्रियापदाला वर्ब आणि कर्मला ऑब्जेक्ट म्हणतात. कर्ता प्लस त्याला जोडून काय येतं? सहाय्यकारी क्रियापद HV हेल्पिंग वर्ब, क्रियापद वर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. सब्जेक्ट प्लस HV हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट हे येतं. आता काळ कसा ओळखावा? आपल्या ह्याच्यात काळाचे किती प्रकार आहेत ते आपण यामध्ये शिकणार आहोत. काळाचे मुख्य प्रकार आहेत ते 3 आणि टोटल जे आहेत ते 12. तर मुख्य प्रकार काळ कसा ओळखावा यामध्ये प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. त्यामध्ये एम, इज, आर, हॅव आणि कॅन, हॅव, हॅज, मे, मस्ट, डू आणि डज. मुख्य क्रियापदाला लावून काय येतं? यस किंवा ES प्रत्यय येतो. जर हे वाक्यात असेल तर म्हणायचा हा प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ आहे. आता दुसरा पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. भूतकाळामध्ये वाक्यामध्ये काय काय येतं? तर वॉज, विअर, कुड, माईट, शूड, वुड, डिड, हॅड. क्रियापदाचे दुसरे किंवा तिसरे रूप येते किंवा क्रियापदास ईडी प्रत्यय लागून येतो. तर असं जर असेल तर आपण काय म्हणायचं? हा भूतकाळ आहे. म्हणजे ते वाक्य आहे ते भूतकाळात मोडते. आता भविष्य काळामध्ये काय म्हणतात? आपण फ्युचर म्हणतात. फ्युचर टेन्स त्यामध्ये शॅल, विल, शॅल हॅव आणि विल हॅव हे क्रियापदाला लागून येते. आता त्यांचे लॉंग फॉर्म दिले आहेत. लॉंग फॉर्म आपण काय म्हटलं? सब्जेक्ट म्हणजेच काय? कर्ता. यस म्हणजे सब्जेक्ट आपण म्हणतो कर्ता. फी कशासाठी वापरला आहे आपण? क्रियापद. फी म्हणजे वर्ब, क्रियापदसाठी वापरले. आणि HV म्हणजेच हेल्पिंग वर्ब, सहाय्यकारी क्रियापद. आणि MV मेन वर्ब, मुख्य क्रियापद. पुढचं ग्रामर त्यामध्ये काय वापरले आपण? पीटी म्हणजे काय? पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळाचे दुसरे रूप. PPP म्हणजेच वर्ब पास्ट पार्टिसिपल, भूतकाळाचे तिसरे रूप. PP म्हणजेच काय? वर्ब पार्टिसिपल, क्रियापदास ING लावून येतो, हे चौथे रूप झाले. ऑब्जेक्ट, O फॉर ऑब्जेक्ट म्हणजेच वाक्याच्या शेवटी येते कर्म. वर्ब क्रियापदे एकूण क्रियापदाची 3 रूपे आहेत. ING प्रत्यय लागून आला तर ते चौथे रूप होते. मग पहिले रूप मेन वर्ब वर्तमान काळ प्लस PT म्हणजेच भूतकाळ दुसरं रूप आणि PPP म्हणजेच वर्ब पास्ट पार्टिसिपल क्रियापद तिसरे रूप आले. हे आपण यामध्ये क्रियापदाचे पहिले रूप, क्रियापदाचे जे आहेत आपल्याला दिलेले यामध्ये पहिले रूप, दुसरे रूप आणि तिसरे रूप कसे बदलत जाते हे बघणार आहोत. आता यामध्ये बरेच शब्द दिलेले आहेत. पहिले रूप प्लस दुसरे रूपमध्ये काय होतं आणि तिसऱ्या रूपमध्ये काय होतं? आता सेचं दुसऱ्या रूपामध्ये काय होतंय? सेड, SAID आणि तिसऱ्या रूपामध्ये पण SAID होतं. या टेल, TEIL, टेलचं काय होतं? दुसऱ्या रूपामध्ये टोल्ड, TOLD टोल्ड होते आणि तिसऱ्या रूपामध्ये पण टोल्ड होते. SELL, सेलचं काय होतं? सोल्ड, SOLD होते. सेलचं सोल्ड आणि तिसऱ्या रूपामध्ये पण सोल्ड होते. टीचचं टॉट, TOUGH आणि तिसऱ्या रूपामध्ये पण होतं TOUGH. कॉट, CATCH, कॅचचं कॉट, COUGHT कॉट आणि तिसऱ्या रूपामध्ये पण COUGHT होते. BEING, बिईंगचं ब्रॉट, BROUGHT हे दुसऱ्या रूपामध्ये होते आणि तिसऱ्या रूपामध्ये पण BROUGHT होते. आता BUG त्याचं काय होतंय? दुसऱ्या रूपामध्ये BOUGHT आणि तिसऱ्या रूपामध्ये पण BOUGHT होते. आता मेकचं दुसऱ्या रूपामध्ये काय होतंय? मेड, MADE मेड
आणि तिसऱ्यामध्ये पण मिड होते. सेंट, सेंटचं SENT, डीचं टी होतं इथं दुसऱ्या रूपामध्ये आणि तिसऱ्या रूपामध्ये पण डीचं टी होतं आहे. लेंट, LEND, लेंटचं लेंट दुसऱ्या रूपामध्ये LENT, लेंट आणि तिसऱ्या रूपामध्ये पण LENT. बेंट, BEND, बेंटचं बेंट होतं आहे BENT. सिक, SEEK, सिकचं शॉर्ट SOUGHT आणि तिसऱ्या रूपामध्ये पण SOUGHT. गेट, गेटचं गोट होते GOT, गोट आणि तिसऱ्या रूपामध्ये पण GOT, गोट होते. हॅव, हॅवचं दुसऱ्या रूपामध्ये हेड आणि तिसऱ्यामध्ये पण HAD, हेड. लर्न, लर्नचं काय होतंय लर्नट, LEARNT, लर्नट आणि तिसऱ्या रूपामध्ये पण लर्नट होतंय. लिप, LEAP, लेपचं LEAPT, लेफ्ट. LEAPचं LEFT. पेचं पेड, PAID, पेड तिसऱ्यामध्ये पण पेड होते. LAY, लेचं लेड, LAID, लेचं लेड होते. विन, विनचं WON, आयचं ओ झालं इथं आणि तिसऱ्या रूपामध्ये पण WON. फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगेटचं FORGET, फॉरगेटचं फॉर गॉट GOT होते गॉट, ईचं ओ झालं इथं. फाइंडचं फाउंड, फाइंडचं फंड, FUND, फंड. फाईट, FIGHT, फाईटचं फॉट, FOUGHT आणि तिसऱ्या रूपामध्ये पण FOUGHT. बाइंड, बाइंडचं BOUND, बाउंड आणि तिसऱ्यामध्ये पण BOUND, बाउंड. बुल्ड, BUILT, त्याचं काय होतं आहे BUILT. SEEK, सिकाचं SOUGHT. स्लिपचं SLEP, स्लिपचं SLEPT, स्लिप्ट, SLEPT, शिफ्ट. FWD, फीडचं FED, फेड. फ्रीचं FRWD, फ्रीड, FRWD आणि D, फ्रीड. आता यामध्ये जो प्रकार आहे तो क्रियापदाचे तिन्ही रूपे वेगवेगळे असतात. यामध्ये पहिला राईट, रोट, रिटर्न. पहिलं रूप येते राईट, दुसरं रोट आणि तिसरं रिटर्न. टेक, टूक, टेकन. कम, केम, कम. बिकम, बिकेम, बिकम. गो, वेंट, गॉन. डू, डीड, डन. ड्यू, ड्रॉ, ड्रिवन. ड्रॉ, DEAW, ड्यू, ड्रॉ, ड्रॉवन. राईस, रोज, रिझन. फ्लाय, फ्लो, फ्लॉन. स्पीक, स्पोक, स्पोकन. ब्रेक, ब्रोक, बोकन. नाउन, न्यू, नाउन. राइड, रोड, रिडन. हाइड, हाइड, हिडन. फॉरगेट, फॉरगॉट, फॉरगॉटन. अवेक, अवेक, अवॉक, अवेकन. सी, स्वा, सीन. बाइट, बीट, बीटन. ईट, एट, ईटन. ड्रिंक, ड्रंक, ड्रंकन. सिंग, सॉन्ग, संग. स्विम, स्वाम, SW. वेअर, ऑर्म, ऑर्म. रन, रॅन, रन. ब्लो, ब्लू, ब्लॉन, BLOWN, ब्लॉन. गिव, गेव, गिवन. यामध्ये क्रियापदाची तीनही रूपे सारखी असतात. हे आपण शब्द पाहू. कट, कटचं दुसऱ्या रूपामध्ये पण कटच येतं आणि तिसऱ्या रूपामध्ये पण कट येतं. शट, दुसऱ्या रूपामध्ये पण शटच, तिसऱ्या रूपामध्ये पण शट. लेट, LET, लेटचं दुसऱ्यामध्ये पण लेट आणि तिसऱ्या रूपामध्ये पण लेट. स्प्रेड, SPREAD, स्प्रेडचं दुसऱ्या रूपामध्ये पण स्प्रेड येतं आणि तिसऱ्या रूपामध्ये पण स्प्रेड येतं. पुटचं
दुसऱ्यामध्ये पण पुट आणि तिसऱ्यामध्ये पण पुट. सेट दुसऱ्यामध्ये पण ACT आणि तिसऱ्या रूपामध्ये पण ACT. राईड RID रीड. रीडचं दुसऱ्या रूपामध्ये पण रीड आणि तिसऱ्या रूपामध्ये पण रीड. आता क्रियापदाची ED प्रत्यय लागलेली क्रियापदे. स्टॉप दुसऱ्या रूपामध्ये येतं आहे स्टॉप्ड ED प्रत्यय लागतो आणि तिसऱ्या रूपामध्ये पण ED हा प्रत्यय लागतो. लवचं दुसऱ्या रूपामध्ये काय लवड ED लागलेला असतो आणि तिसऱ्यामध्ये पण ED लागतो. वॉल्क दुसऱ्यामध्ये वॉक्ड WALKED आणि तिसऱ्यामध्ये पण ED लागलेला असतो. लुक दुसऱ्यामध्ये लुक्ड तिसऱ्यामध्ये पण ED लागलेला आहे. टॉल्क TALK दुसऱ्यामध्ये ED लागला TALKD आणि तिसऱ्यामध्ये TALKED. वॉर्न दुसऱ्यामध्ये WARNED ED लागलेला आहे प्रत्यय आणि तिसऱ्यामध्ये पण WARNED. लर्नचं लर्नड ED लागलेला आहे दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये ED लागलेला आहे. आस्क दुसऱ्यामध्ये आस्क्ड ASKED आणि तिसऱ्यामध्ये पण ASKED. ऑर्डर दुसऱ्यामध्ये ऑर्डर्ड ER लागलेला आहे ED लागलेला आहे प्रत्यय आणि तिसऱ्यामध्ये पण ED लागलेला प्रत्यय. रिक्वेस्ट दुसऱ्यामध्ये रिक्वेस्टेड ED लागतोय आणि तिसऱ्यामध्ये पण रिक्वेस्टेड ED हा प्रत्यय लागतो या. कमांड दुसऱ्यामध्ये कमांडेड ED लागलेला आहे आणि तिसऱ्यामध्ये पण कमांडेड ED हा प्रत्यय लागतोय. कॉलचं दुसऱ्यामध्ये येतं ED कॉल्ड आणि तिसऱ्यामध्ये CALLED कॉल्ड हा प्रत्यय लागतो. WOKE दुसऱ्यामध्ये पण WOEKED ऑक्ड. रिचचं दुसऱ्यामध्ये रिचड ED लागतोय आणि तिसऱ्यामध्ये पण ED लागतोय रिचड. रिसिव्हचं दुसऱ्यामध्ये ED लागतोय रिसिव्ड आणि तिसऱ्यामध्ये पण ED लागतोय रिसिव्ड. ट्रायचं TRID ट्राईड वायचं आहे होतं इथं TRIED आणि तिसऱ्यामध्ये पण TRIED ED हा प्रत्यय लागतोय. क्राय CRY क्रायचं दुसऱ्यामध्ये येतंय CRIED क्राईड आणि तिसऱ्यामध्ये पण ED लागतोय फक्त इथं वायचा आय होतोय. प्लेचं इथे वायचा आय होत नाही प्लेड होतंय फक्त ED लागतोय प्रत्यय आणि लास्टला ED प्रत्यय लागतोय. आता विद्यार्थी मित्रांनो आपण हे सर्व पाहिलेले आहे ते क्रियापदाची पहिली दुसरी आणि तिसरी रूपं पाहिलेली आहेत आणि जे आपण पाहिलं आहे की ING प्रत्यय लागलेलं ही चौथी रूप आहे. तर मग आपण टेन्स ग्रामरमध्ये टेन्स म्हणजे काळ याबद्दल माहिती पाहत आहोत. तर मुख्य जे प्रकार आहेत ते 3 प्रकार आहेत आणि त्याचे काळाचे उपप्रकार असे सर्व 12 होतात. काळाचे 4 उपप्रकार आहेत. पहिला प्रकार सिंपल म्हणजे साधा. दुसरा कंटिन्युअस म्हणजेच प्रेझेंटिव्ह म्हणजे चालू अपूर्ण चालू आहे परंतु तो पूर्ण झालेला नाही म्हणजे चालू अपूर्ण काळ. आणि परफेक्ट म्हणजे पूर्ण आणि परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे चालू पूर्ण असे हे 4 प्रकार पडतात. तसं प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, फ्युचर टेन्सचे 4 प्रकार आणि पास्ट टेन्सचे 4 प्रकार असे मिळून सगळे आपल्याला 12 प्रकार होतात. हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.